आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या. आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला, अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली, हे आमचं आधुनिक पांडित्य झालं. ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असं म्हणणारा आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे. फार कशाला, जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठलाला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला, कांडायला लागला, पाणी भरायला लागला. जनी बैसली नाही आला पाणी नाही सणाला, मुद्दाम बोली भाषेत सांगते, जनी बैसली नाही आला पाणी नाही सणाला.